रोजच्या जेवणामध्ये वापरल्या जाणाऱ्या हळदीचे डायरेक्टली व इनडायरेक्टली आपल्याला खूप सारे फायदे होतात। आयुर्वेदामध्ये हळदीला खूप महत्त्वाचे स्थान आहे। तसेच हळदीमध्ये खूप सारे औषधी गुणधर्मही आहेत। त्यामुळेच हळदीला द गोल्डन स्पाइस ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते। नंबर 1, हळदीमध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात, जे आपल्याला संधिवात कमी करण्यास मदत करतात। हळदीतील कर्क्युमिन हे द्रव्य जॉईंट पेन आणि सूज कमी करण्यासही मदत करतात। 1 चमचा हळदीमध्ये अर्धा पेला पाणी व 4 ते 5 थेंब खोबरेल तेल घालून 4 ते 5 मिनिटं गरम करायचं। त्याचा लेप तयार झाला की कोमटच लेप सूज असलेल्या जागेवर लावायचा, याने तुम्हाला आराम मिळेल। नंबर 2, तुम्हाला कापलं किंवा खरचटलं असेल तर त्या ठिकाणी हळद लावल्याने इन्फेक्शन होण्यापासून बचाव होतो आणि हळद ही जखम भरण्यासही मदत करते। नंबर 3, हळद ही आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, ज्यामुळे आपलं हृदय निरोगी राहतं। तसेच मेंदूच्याही विकासासाठी हळद उपयुक्त ठरते। सकाळी कोमट पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घेतल्याने आपण दिवसभर ॲक्टिव्ह फील करतो। नंबर 4, हळद ही आपलं व्हायरल इन्फेक्शनपासूनही बचाव करते। तुम्हाला जर सर्दी किंवा खोकला झाला असेल तर रात्री गरम दुधामध्ये हळद टाकून घेतल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो आणि आपली इम्युनिटी पॉवरही वाढते। बऱ्याच दिवसांचा खोकला असेल तर रात्री झोपताना 1 चमचा मधामध्ये 1 चिमूटभर हळद व चिमूटभर काळी मिरी पावडर टाकून घेतल्याने खोकला बरा होण्यास मदत होतो। नंबर 5, हळद ही आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत करते, त्यामुळे पिंपल्ससारख्या समस्या कमी होतात। तसेच हळदीमध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीजही असतात। 1 चमचा मुलतानी मिठीमध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे दूध व थोडं ॲलोवेरा जेल टाकून ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटं लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि फाईन लाईन्स कमी होतात व चेहरा उजळ होण्यासही मदत होतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच हेल्दी टिप्स पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा।